वेलकम एव्हरीबडी. आज दिनांक 7 सप्टेंबर 2020. बीकॉम भाग 2 मॅक्रो इकॉनॉमिक्स यामध्ये आपण यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे पाहिलं. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना पाहिल्या. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याच्या इतर अनेक पद्धती आपण पाहिल्या आणि त्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्याच्या पद्धतीचा वापर करताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत तेही आपण पाहिलं. मग ह्या राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना सायमन कुझनेट्स यांनी आणि इतर अर्थतज्ज्ञांनी अनेक अडचणी स्पष्ट केल्या आहेत. त्या अशा आहेत. यातली पहिली अडचण म्हणजे कन्सेप्ट ऑफ नेशन, राष्ट्र ही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना ते एका देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये एका विशिष्ट वर्षात श्रम व भांडवल यांच्या मदतीने ज्या अंतिम वस्तू व सेवांचे उत्पादन होते त्यांचे पैशात व्यक्त झालेले मूल्य होय. किंवा पिगू यांची व्याख्या आहे, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजला जातो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणावे. राष्ट्रीय उत्पन्न असं ह्या संकल्पनेचं नावच असं आहे की त्या विशिष्ट राष्ट्रातील उत्पन्न. पण आपल्या देशातील नागरिक दुसऱ्या देशात जाऊन जर उत्पन्न मिळवत असतील तर त्या उत्पन्नाचा समावेश सुद्धा आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. उदाहरणार्थ, भारतातून दुबईमध्ये, सौदी अरेबियामध्ये, शारजामध्ये, तसेच संयुक्त अरब अमिरात यासारख्या देशात, अमेरिकेमध्ये अनेक नागरिक जातात आणि तिथं कामधंदा, नोकरी, व्यवसाय करून उत्पन्न मिळवतात. आणि त्यांनी तिथं मिळवलेले उत्पन्न जेव्हा ते आपल्या देशात पाठवतात त्याचा समावेश आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. आणि म्हणून मग नेमकं राष्ट्र कोणाला म्हणायचं? राष्ट्र या संकल्पनेत हे उत्पन्न समाविष्ट केले जाते, पण तत्वतः ते योग्य आहे का अशी एक अडचण निर्माण होते. कारण हे उत्पन्न आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेच्या बाहेर निर्माण झालेले आहे. त्यामुळे ही अडचण निर्माण होते. आणि म्हणून अशी एक तात्विक अडचण, सैद्धांतिक अडचण यामुळं निर्माण होते. त्यामुळे नेमकं याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करायचा किंवा नाही याबद्दल साशंकता मनात निर्माण होते. त्याचबरोबर दुसरी अशी अडचण आहे ती म्हणजे करेक्ट डेफिनेशन ऑफ नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक, बिनचूक, योग्य अशी व्याख्या ठरवणं अवघड आहे. डॉक्टर मार्शल यांची व्याख्या वेगळी आहे, पिगू यांची व्याख्या वेगळी आहे, फिशर यांची व्याख्या वेगळी आहे. फिशर यांनी तर उपभोग खर्च या संकल्पनेला अधिक महत्त्व दिलं आहे. उपभोग खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असं त्यांनी सांगितलं. पिगू यांनी सांगितलं की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजला जातो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आणि मार्शल असे म्हणतात की एका विशिष्ट वर्षात, विशिष्ट देशात नैसर्गिक साधन संपत्ती व श्रम यांच्या मदतीने
ज्या अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य पैशात व्यक्त होते त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणावे. आणि मग या 3 व्याख्यांच्यापैकी नेमकी कोणती व्याख्या अधिक बिनचूक आहे, अचूक आहे, हे ठरवणं अवघड आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. अचूक आणि बिनचूक व्याख्या सर्वांना स्वीकारार्ह असणारी व्याख्या ठरवणं हे अवघड आहे. आणि त्यामुळं मोजल्या गेलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीत काही उणिवा, त्रुटी, दोष असे आढळून येतात. तिसरं आहे विच इज प्रॉपर मेथड. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती अनेक आहेत. त्या पद्धतीपैकी योग्य पद्धती कोणती, नेमकी योग्य पद्धती कोणती, हे ठरवणं अवघड आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्न पद्धती एकूण उत्पादन पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती या 3 पद्धतीपैकी योग्य पद्धत कोणती हे निश्चितपणे सांगणं अवघड आहे. पण प्रगत देश, अप्रगत देश आणि विकसनशील देश यांना त्या देशातील परिस्थितीनुसार त्यांना कोणती पद्धत योग्य वाटते ती त्यांनी स्वीकारावी असा उपाय यावर सुचवला जातो. अजून 100% योग्य पद्धत कोणती हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या देशाच्या परिस्थितीला अनुसरून जी पद्धत योग्य आहे ती पद्धत स्वीकारली जाते. त्यानंतर यामध्ये चौथी अडचण अशी येते, मेजरमेंट ऑफ फ्लो इज व्हेरी डिफिकल्ट. प्रवाहाचे मापन करणे अतिशय अवघड आहे. खरं म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हा एक उत्पन्न निर्मितीचा प्रवाह आहे आणि प्रवाहाचे मोजमाप करणे अवघड आहे. आणि म्हणून हे एक उणीव आहे या पद्धतीमध्ये. सतत उत्पादन, उत्पन्न, खर्च सतत निर्माण होत असते आणि त्या प्रवाहाचं अगदी अचूक आणि बिनचूक मापन करणे ही अतिशय अवघड गोष्ट, अशी उणीव यामध्ये आहे. त्यानंतर इलिटरसी ऑफ पब्लिक, 5वा असा मुद्दा आहे. समाजातील अनेक लोक हे भारतासारख्या देशात निरक्षर आहेत, अडाणी आहेत, अज्ञानी आहेत. त्यामुळे हे लोक आपल्या उत्पन्नाच्या आणि खर्चाच्या नोंदी, हिशेब नीटपणे ठेवत नाहीत. शिकलेले साक्षर लोक सुद्धा या नोंदी नीटपणे ठेवत नाहीत. अशा स्थितीत भारतासारख्या देशात निरक्षर लोकांची संख्या मोठी आहे आणि मग त्यांच्याकडून अशा प्रकारच्या नोंदी नीट ठेवल्या जात नाहीत आणि म्हणून मग राष्ट्रीय उत्पन्नाचं योग्य आणि अचूक मापन होत नाही. आपल्या देशात अडाणी निरक्षर लोकांची संख्या सुद्धा जास्त आहे, विशेषतः ती ग्रामीण भागामध्ये जास्त आहे आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक आणि बिनचूक आकडेवारी उपलब्ध होणं हे अतिशय अवघड आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रॉब्लेम्स इन बार्टर सिस्टीम. वस्तू विनिमय पद्धतीमुळे निर्माण झालेले प्रश्न. प्रगत देशात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करणे तुलनेने सोपे आहे, पण विकसनशील देशात आणि देशातल्या ज्या विभागात वस्तू विनिमय पद्धतीचा वापर केला जातो तेथे राष्ट्रीय उत्पन्न मोजणे अवघड आहे. कारण वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली आणि घेतली जाते, त्यामुळे त्याचं पैशात त्याचं मोजमाप होत नाही आणि मग राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा हा कमी येतो. म्हणून वस्तू विनिमय पद्धती, विशेषतः एखाद्या देशात
एखाद्या विभागात या पद्धतीचा वापर केला जात असतो, त्या वस्तुनिर्मिती पद्धतीमुळं योग्य असा आकडा राष्ट्रीय उत्पन्नाचा सर्वांच्या समोर येत नाही. अजून असे अनेक देश आहेत, आपल्या देशात सुद्धा असे अजून अनेक विभाग आहेत की त्या विभागात वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली जाते आणि घेतली जाते, आणि मग तिथं राष्ट्रीय उत्पन्नाचा अचूक मोजमाप होत नाही, तो आकडा योग्य येत नाही. तसेच विना मोबदला केलेल्या कामाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. म्हणजे करायला पाहिजे. आता विना मोबदला जे कार्य केले जाते, सेवाभावाने जे कार्य केले जाते, त्याचा नेमका पैशातला मोबदला ठरवणे हे अवघड असते, आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी ही कमी येते. त्यामुळे तसेच एकच व्यक्ती वेगवेगळे व्यवसाय करते, आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे उत्पन्न, त्या व्यवसायापासून मिळालेले त्याचे आकडे नोंद करणे हे अवघड असते. तसेच संरक्षणाची किंमत करता येत नाही. आपल्या देशात संरक्षण सेवा, आरोग्य सेवा यांच्या किमती राष्ट्रीय उत्पन्नात मोजता येत नाहीत. आपल्या देशाचे संरक्षण करणे हे देशाचे कार्य आहे, पण संरक्षणावर जो खर्च होतो त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. संरक्षणाची किंमत करता येत नाही. आरोग्य सेवा बऱ्याच वेळेला मोफत दिल्या जातात. संरक्षणाची जी सेवा आहे ती काही पैशाच्या मोबदल्यातच दिली जाते असे नाही, आणि त्यामुळे संरक्षणावरती हजारो कोटी रुपये, दरवर्षी लाखो कोटी रुपये खर्च होतात, पण त्या खर्चाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश होत नाही. ही खरी अडचण आहे, आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी आपली कमी येते. तसेच काही भांडवली वस्तू आहेत, काही टिकाऊ वस्तू आहेत, त्यांचे राष्ट्रीय उत्पन्नात मापन करणे कठीण होते. उदाहरणार्थ सरकारी यंत्रणेने समजा एखादा रणगाडा बनवलेला, तर तो रणगाडा किती वर्ष चालेल, आणि मग त्या रणगाड्यापासून मिळणारे उत्पन्न कोणत्या वर्षात धरायचे, उत्पादन केलेल्या वर्षात धरायचे का जेवढा काळ रणगाडा वापरला जाणार तेवढ्या सगळ्या काळात तो विभागून उत्पन्न त्याचे धरायचे, हा प्रश्न निर्माण होतो. भांडवली वस्तू आणि टिकाऊ वस्तूच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण होतो की नेमके राष्ट्रीय उत्पन्न कोणते धरायचे. त्याचबरोबर जुन्या वस्तूंची सुद्धा मार्केटमध्ये खरेदी विक्री होते, पण त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. तसंच दुहेरी गणना, द्विमापन होण्याची शक्यता असते. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन दोनदा होण्याची शक्यता असते, आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला दुहेरी मापन होते राष्ट्रीय उत्पन्नाचे. तसेच राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना काळ्या पैशापासून मिळालेले उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये असे सांगितले जाते. पण नेमकं काळं उत्पन्न आणि पांढरं उत्पन्न या दोन्हीतील सीमारेषा बऱ्याच वेळा अंधुक आहेत, आणि त्यामुळे याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे काय कुठल्या एका व्यक्तीच्या हातामध्ये नाही. आणि म्हणून संरक्षण सेवा जी आहेत, त्या संरक्षण सेवांचं उत्पन्न किती मिळालं हे निश्चितपणे काय सांगता येत नाही, आणि त्यामुळं त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात हा होत नाही. तसेच जुन्या वस्तूंच्या विक्रीची अडचण आहे. अशा अनेक अडचणी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये येतात. एक म्हणजे राष्ट्रीय संकल्पना ठरवणं अवघड आहे. दोन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना आहेत, किंवा कुठल्या संकल्पनेचा वापर करायचा हे ठरवणं अवघड आहे. त्यानंतर तीन पद्धतीपैकी योग्य पद्धत कोणती, विच इज प्रॉपर मेथड, हे ठरवणे अवघड आहे. मेजरमेंट ऑफ फ्लो इज व्हेरी डिफिकल्ट.
हे प्रवाहाचे मापन करणे अवघड आहे. अज्ञान आहे लोकांचे, वस्तुविनिमय पद्धतीचा प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात मागासलेल्या भागात. पण नेमक्या कोणत्या पद्धतीचा वापर करावा हे त्या देशाने आपल्या देशातील परिस्थितीला अनुसरून त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद.